महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना थकीत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी हा नुसता एक धोरणात्मक निर्णय नाहीये, तर हा त्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. आज आपण या बहुप्रतीक्षित कर्जमाफीच्या घोषणेचे, 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचे आणि नियमित कर्जदारांना मिळणाऱ्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनाचे सगळे पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट या मुख्य मुद्द्याकडे वळूया. सध्या सर्वांसमोर उभा राहिलेला सर्वात मोठा आणि ज्वलंत प्रश्न हा आहे की आगामी खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना हे अत्यंत महत्त्वाचं नवीन पीक कर्ज वेळेत मिळेल का? कारण बघा, येणारा हंगाम जर यशस्वीपणे पार पाडायचा असेल तर शेतकऱ्यांच्या हातात पैसा असणं आणि त्यांना जुन्या कर्जातून मुक्त करून नवीन कर्ज उपलब्ध करून देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच या प्रक्रियेला आता प्रचंड महत्त्व आलं आहे. आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी असणार आहे. आपण एकूण 5 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिलं म्हणजे कर्जमाफीची प्रतीक्षा आणि गरज, दुसरं योजनेचं मुख्य स्वरूप, तिसरं प्रशासनाची युद्ध पातळीवरील तयारी, चौथं 31 मे 2026 ची संभाव्य घोषणा आणि पाचवं म्हणजे खरीप हंगाम आणि पुढची दिशा. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कर्जमाफीची प्रतीक्षा आणि शेतकऱ्यांची नेमकी गरज काय आहे. गेल्या 4-5 वर्षांचा काळ जरा आठवून पहा. सातत्याने होणारे निसर्गाचे बदल आणि विशेषतः अल निनोच्या संकटामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. या सततच्या संकटांमुळे शेतकरी आधीच कर्जाच्या एका मोठ्या डोंगराखाली दबला गेला. या सगळ्या पार्श्वभूमीवर जुन्या कर्जातून मुक्त होऊन नव्याने कर्ज मिळणं ही आता केवळ एक सोय राहिलेली नाहीये, तर शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी ती एक अत्यंत तातडीची गरज बनली आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण या योजनेचं नेमकं स्वरूप आणि आकडेमोड समजून घेणार आहोत. आणि ही समोरची माहिती 2 महत्त्वाच्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे वेगळ्या करून दाखवते. या योजनेत शासनाने 2 मुख्य गट केले आहेत. एका बाजूला आहेत थकीत कर्जदार, ज्यांच्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी प्रस्तावित आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत नियमित कर्जदार, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही वेळेवर कर्ज फेडलंय. त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. तब्बल 2 लाख रुपये ज्या शेतकऱ्यांना नाईलाजाने कर्जाची परतफेड करता आलेली नाही आणि ज्यांच्यावर थकीत कर्जाचा मोठा बोजा आहे, त्यांच्यासाठी ही वरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या आर्थिक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी हा आकडा खरोखरच एक मोठा आधार ठरणार आहे. आणि दुसरीकडे प्रामाणिकपणाची दखल घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं, नाही का? म्हणूनच जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत आले आहेत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून हे 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. या दोन्ही गटांची माहिती गोळा करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. तिसरा भाग पाहूया, प्रशासनाची तयारी. पडद्यामागे सध्या युद्ध पातळीवर काय काम सुरू आहे ते जाणून घेऊ. आता या माहितीबद्दल खरोखरच लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे सहकार विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या चक्क सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांचं अचूक वर्गीकरण करण्यासाठी रात्रंदिवस एक केला जातोय. यासोबतच राज्यस्तरीय बँकर समितीच्या म्हणजेच SLBCच्या बैठकाही पार पडल्या आहेत. म्हणजेच प्रशासकीय यंत्रणा अगदी टॉप गिअरमध्ये काम करत आहे. आता येऊया चौथ्या आणि सर्वात उत्सुकतेच्या भागाकडे, 31 मे 2026 आणि संभाव्य निर्णय. तर यातला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 31 मे 2026 या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. याच दिवशी एका शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून याच विशेष मुहूर्तावर या महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्व शेतकऱ्यांचे डोळे आता याच तारखेकडे लागले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे त्याचा हा घटनाक्रम बघा. आधी अर्थसंकल्पातून घोषणा झाली, त्यानंतर नुकतीच 22 मे 2026 रोजी आयुक्तांच्या स्तरावर एक मोठी आढावा बैठक पार पडली. आता 31 मेच्या संभाव्य घोषणेची प्रतीक्षा आहे. आणि हे सगळं कशासाठी? तर 30 जून 2026 पूर्वी या कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचं शासनाचं अंतिम उद्दिष्ट आहे, जेणेकरून वेळेत काम मार्गी लागेल. 5वा आणि शेवटचा भाग, खरीप हंगाम आणि तिथून पुढचा मार्ग. प्रत्यक्ष अंमलबजावणीतील आव्हानं काय आहेत ते पाहूया. आपण पाहिलं की माहिती तयार आहे, प्रशासनाची तयारी झाली आहे, पण हे सगळं प्रत्यक्षात येण्याआधी एक शेवटचा मोठा टप्पा बाकी आहे. तो म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी आणि त्यानंतर निघणारा GR अर्थात शासन निर्णय. खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होण्यापूर्वी हा GR निघणं आणि प्रत्यक्ष निधी बँकांमध्ये वर्ग होणं अत्यंत गरजेचं आहे. तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नवीन पीक कर्ज मिळू शकेल. शेवटी ही थांबण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा.
ही तातडीची कर्जमाफी कृषी क्षेत्राला भविष्यात येणाऱ्या अनपेक्षित हवामान बदलांचा सामना करण्यासाठी खरोखरच सक्षम करेल का? हा कर्जमाफीचा तात्पुरता दिलासा नक्कीच मोठा आहे, पण निसर्गाच्या या लहरीपणापुढे आपल्या शेती क्षेत्राला दीर्घकालीन स्थैर्य देण्यासाठी पुढे कोणती पावलं उचलावी लागतील या प्रश्नावर नक्की विचार करा.